नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपले काल 15 क्वेश्चन झाले होते. एक्सरसाइज नंबर 11. आज आपण पुढचे 15 क्वेश्चन बघूया. त्याच्यातला पहिला क्वेश्चन नंबर 41 येतो आपला. इथे काय म्हटलंय, 20,09,875 hectares of land for monsoon crop and 18,53,925 hectares for land for winter crop were under tillage in Satara district during 2016. How many hectares of land were under tillage? म्हणजे टिलेज म्हणजे मशागत, शेतीची जी मशागत करावं लागते ना ते. तर काही नाही आहे, दोन्ही याला तुम्हाला टोटल करून घ्यायचं आहे. 23,09,875 एवढे हेक्टर जे आहे ते मान्सूनसाठी आणि 18,53,925 एवढे जे आहे तुम्हाला विंटर क्रॉपसाठी मशागत करायला चालू आहे. ठीक आहे, 2 आहे बघा. हा, याची टोटल करायची. 5 + 5 10, 7 + 9 हे पण झाले 10, 1 कॅरी ओव्हर झालं. 9 + 9 18, 1 कॅरी ओव्हर झालं. 10 + 3 13, 1 कॅरी ओव्हर झालं. 6 हे झालं. 11, 1 कॅरी ओव्हर झालं. 3 + 1 4. 41,63,800 हेक्टेअर्स. ठीक आहे, एवढे हेक्टेअर्स जी जागा आहे त्याचं आता सध्या काय चालू आहे, टिलेज. टिलेज म्हणजे मशागत करणे. ठीक आहे ना, शेती करायच्या अगोदर त्याची मशागत केली जाते. ठीक आहे ना, किंवा त्याला आपण नांगरणे पण म्हणतात. ठीक आहे, प्लॉ करतात ना शेतीला ते. तर काही नाही, दोघांचं टोटल केलं की त्याचं आन्सर यायला लागलाय. ठीक आहे, त्याचा आन्सर कुठला येते, आन्सर नंबर 3. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 42. इन विच ऑफ द फॉलोइंग डिव्हिजन इज द रिमाइंडर हायेस्ट? याच्यातलं हे डिव्हिजन केल्यानंतर सगळ्यात जास्त रिमाइंडर कशाचं राहते ते फाइंड करायचं आहे. ठीक आहे, तर इथे आपल्याला काही नाही, सगळे जे आहे त्यांचं डिव्हिजन करूनच बघावं लागेल. मी प्रयत्न केला की काही शॉर्टकट ची पद्धत आहे का, पण नाही आहे. काही क्वेश्चन असणारच आहे टाइम कन्झ्युमिंग आणि ते आपल्याला करावंच लागणार आहे. पहिल्या याच्यामध्ये बघा 2310 डिवायडेड बाय 18 करायचं आहे. मग आता 18चा आपल्याला टेबल यायला पाहिजे. 18चा टेबल आता इथं बघा 1 टाइमच येणार आहे ना. 18 म्हणजे 18 किती राहिले, 13 - 8 5 है ना, आणि 0 झाले, 1 आलं है ना. 18 ला आपण 3 टाइम नाही देऊ शकत. 18 3 जा 54 होतात. तर 18 2 करावं लागेल. 18 2 11 - 6 गेले 5. ठीक आहे, हे झाले 4, हे 1 आणि एक 0 आलं. आता 18चा टेबल किती वेळेस रीड करावं लागेल जेणेकरून 1 for 50 येईल. त्याचा टेबल करावं लागेल 8 टाइम्स. 8 टाइम्स केल्यावर किती येते बघा, 144. म्हणजे याचा रिमाइंडर किती येतो बघा, 6. ठीक आहे, हे येणार 0 0. ठीक आहे, दुसरा जो आहे त्याच्यामध्ये बघा किती येते, 3126 डिवाइडेड बाय 13. ठीक आहे, 13ला 2 टाइम्स करावं लागेल. 13 2 जा 26 है ना, किती आले 5. परत हे 2 आलं. 13चा 4 टाइम केला तर 13 4 जा 52 येतात बघा. 13 4 जा 52. ठीक आहे, आता राहिलं रिमाइंडर 6. याचा पण 6 आहे, याचा पण 6 आहे. ठीक आहे, आपण हे थोडस हे करूया. पहिल्याचं 6 आलंय रिमाइंडर, दुसऱ्याचं पण 6 आलंय. ठीक आहे, है ना. याचं पहिल्याचं किती आलंय 6 आणि दुसऱ्याचं पण किती आलंय 6 रिमाइंडर आलंय. तिसरा बघा, तिसऱ्यामध्ये काय केलंय, 2738 डिवाइडेड बाय 15. ठीक आहे, 2 टाइम्स तर जाणार नाही. 15 2 जा
30 होतात, मग 15 वन्सच करावं लागेल. 15 वन जार 15, ठीक आहे. 2 आणि हे 1, ठीक आहे. परत आला 3, 15 चा टेबल आपल्याला किती टाइम्स करावं लागेल आता याच्यासाठी 120 आणायचं असेल तर 15 8 जार 120, ठीक आहे. 3 आलं, ठीक आहे. परत हे 8 येणार. आता 15 2 जार 30, मग रिमाइंडर किती आलं 8. थर्डचं रिमाइंडर किती येते 8. थर्डचं रिमाइंडर येतं 8, ठीक आहे. आता फोर्थ वाला बघा. फोर्थ मध्ये किती आहे 3430 डिवायडेड बाय 16, ठीक आहे. 16 2 जार 32, 2 राहिले, परत 3 आले, ठीक आहे. त्याच्यामध्ये डिव्हिजन 1 टाइम्स 16 1 जार 16, हे किती आले 7 है ना. 13 मायनस 6 7 आले, त्याच्यानंतर एक 0 आलंय आणि 16चा किती टाइम येणार आता 16 4 जार 64, 16 4 जार 64 म्हणजे किती राहिले इथं 6. म्हणजे फोर्थचा पण किती येते रिमाइंडर येते 6. म्हणजे हे जे आहे ना यांचे सगळ्यांचे रिमाइंडर 6 6 आले. फक्त एक जो आहे तिसऱ्या नंबरचा जो आहे डिव्हिजन, त्याचा रिमाइंडर फक्त जास्त आलेला आहे. तर तिथं लिहिलं ना, आपल्याला विचारलं ना है ना, इन विच ऑफ द फॉलोइंग डिव्हिजन इज द रिमाइंडर हायेस्ट. सगळ्याचा हायेस्ट रिमाइंडर कुणाचा येतोय थर्ड नंबरचा जो डिव्हिजन आहे त्याचा येतोय. तर त्याचा आन्सर काय येतोय आन्सर नंबर 3. आन्सर येतोय आन्सर नंबर 3, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. थोडासा टाइम कन्झ्युमिंग क्वेश्चन आहे हा. असे क्वेश्चन तुम्हाला येणारच आहेत, ठीक आहे. एक दोन पण बाकीचे क्वेश्चन, काही क्वेश्चन असे येतात की जे तुम्हाला बघून सॉल्व्ह करायचे. जसं आता पुढचा क्वेश्चन आहे, याच्यामध्ये काही सॉल्युशन काही करायचंच नाहीये. 43चं फक्त इनकरेक्ट पेअर सांगायची आहे. हे बघा 1.7 पहिलं बरोबर आहे. 500 सेकंड वाला 500 म्हणजे काय होते 5/100 है ना, म्हणजे 0.05 होता. पण इथं दिलेला आहे 0.5, म्हणजे सेकंड नंबरचा जो ऑप्शन आहे सेकंड नंबरचा तो इनकरेक्ट आहे. झालं, आपल्याला इथं काही सॉल्व्ह करायची जास्ती गरज नाही पडली. पटकन काही सेकंदामध्येच आपल्याला कळतं. बाकीचे आहे ना 14.03 हे पण बरोबर आहे. 2 इंटिजर 5/10 हे पण बरोबर आहे. इंटिजर म्हणजे होल नंबर, ठीक आहे. 2 इंटिजर आणि 5/10 म्हणजे 0.5. मग हे दोन्ही बरोबर आहेत, फक्त सेकंड नंबरचा तुमचा रॉंग आहे. त्याचा आन्सर काय येतो आन्सर नंबर 2, ठीक आहे. तर काही काही क्वेश्चन असे आहेत की जे फक्त बघून तुम्ही लगेच तुम्हाला हे करायचे, एकदम टाइम त्याच्यामधून वाचतात. मग हा टाइम जे लेंदी क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये लावावं लागतंय, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 44. क्वेश्चन नंबर 44 मध्ये काय दिलेलं आहे, व्हॉट इज द टाइम टेकन बाय द बस इफ इट स्टार्टेड ॲट 7:10 in the morning and reached its destination at 12:40 in the afternoon. खूपच सोपा क्वेश्चन दिला आहे यांनी बघा. 12:40 ला पोहोचली, सुरुवात किती वाजता केली होती 7:10 ला केली होती. मायनस करून घ्या, आन्सर येऊन जातोय 5 hours 30 minutes, ठीक आहे. 5 hours 30 minutes म्हणजे याचा आन्सर येतो बघा आन्सर नंबर 2 है ना. हा पण क्वेश्चन सोपा होता, ठीक आहे ना. याच्यात पण टाइम असतो, मग ह्या क्वेश्चन मध्ये द्यायचा टाइम, त्याला काय आहे की नाही. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 45. याच्यामध्ये काय म्हटलं 25% ऑफ मंथली इन्कम ऑफ ₹24,000 इज स्पेंट फॉर एज्युकेशन अँड 20% इज स्पेंट ऑन बुक्स. हाऊ मच लेस अमाऊंट इज स्पेंट ऑन बुक्स. तर सगळ्यात पहिले जी इन्कम आहे 24,000 आहे ना, त्याचा किती पर्सेंट, त्याचा 25%. 25% म्हणजे 25/100 है ना. म्हणजे हे किती झाले टोटल, हे 2 0 कॅन्सल होणार है ना. तर हे बघा याचं येते बघा 25 4 जार 100, 25 0 चा 0 पहिले, 25 4 जार 100, 10 तुमचे कॅरी ओव्हर झाले, 25 2 जार 50 + 10
60 म्हणजे 6000 रुपीज. हे कशावर खर्च केले त्यांनी? एज्युकेशनवर. एज्युकेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर 20% याच इन्कमचे, मंथली इन्कमचे बुक्सवर किती खर्च होतात? 24,000चे किती पर्सेंट म्हटलं आहे त्यांनी? 20% इंटू 20% म्हणजे 20/100. मग हे 20 कॅन्सल होणार. ठीक आहे. हे बघा 2 4 आर 8 आणि 2 2 जा 4 है ना, आणि 1 आणि हे 2 0 हे बुक्सवर खर्च होतात. तर आपल्याला काय करायचं आहे की हाऊ मच लेस अमाऊंट इज स्पेंट ऑन बुक्स, है ना. याच्यामध्ये किती अमाऊंट खर्च केली जाते? तर 6000 मायनस 4800. तर किती येते बघा? हे 2 आणि हे आलं 1, है ना. 1200 रुपीज, है ना. 1200 रुपीज कमी खर्च केले जाते एज्युकेशन पेक्षा बुक्सवर. ठीक आहे. त्याचा आन्सर काय? तो आन्सर नंबर 1. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 46. इथे म्हटलं आहे की हाऊ इज नंबर 69 crore 45,803 रिटर्न इन फिगर. ठीक आहे. जसं जसं लिहिलं आहे ना तसं तसं लिहत जायचं. बघा 69 करोड लिहिले तुम्ही. त्याच्यानंतर आता इथं करोड नंतर काय येते? लाख. इथं लॅक दिलेलं आहे का कुठे? तर लॅकचे 10 लाखचे 2 0 लिहून टाकायचे. त्याच्यानंतर मग 1000 दिलेलं आहे. मग 45,000 है ना. तर 45 लॅकचे 2 0 झाले. 45,000. ठीक आहे. त्याच्यानंतर 800 दिलाय. 803 10च्या जागी पण काही नंबर नाही दिलेला आहे. ठीक आहे. तर बस इथं काय करायचं? आपल्याला माहिती आहे ना सगळं तुम्हाला की युनिट टेन्स है ना, हंड्रेड्स, 1000, 10,000, लॅक, 10 लाख, करोड, 10 करोड आहे की नाही. हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. आणि जसं लिहिलंय तसं लिहत जायचं. म्हणजे इकडून आपल्याला करोड असते, मग है ना 10 करोड, है ना, मग करोड, मग 10 लाख, मग लॅक, है ना, 10,000, 1000, 100, 10th युनिट्स, है ना. तर हे आपल्याला असं माहिती असलं ना तसं तसं लिहत जायचं. इथं बघ आता आपल्याला माहिती आहे की करोड नंतर लॅक येतो. मग इथं लॅक लिहिलंय का नाही लिहिलंय? मग लॅकच्या जागी 0 लिहून टाकायचं. 1000 दिलंय का? दिलं असेल तर लिहायचं, नाही तर 1000च्या जागी पण 0 लिहून टाकायचं. ठीक आहे. अशा पद्धतीने बस जसं जसं लिहिलंय तसं लिहत गेलं तर आपल्याला आन्सर येतो त्याचा आन्सर बघा कुठला येतोय. त्याचा आन्सर येतोय 690045,803. म्हणजे येतोय बघा, लक्ष देऊन बघा कारण हे होते आन्सर नंबर 3. आन्सर हे बघण्यामध्ये नाही का, जसं आता 4th पण तसाच आहे, पण 95,803 आहे, 45 नाही आहे. चला नेक्स्ट बघा आता क्वेश्चन नंबर 47. Question number 47 is Rakesh has with him rupees 1 lakh and quarter, 1.25 lakh. He purchased a bike for rupees 78,950 and a cupboard for rupees 27,850. What amount remained with him? हे बघा त्याच्याकडे टोटल किती होते? 1 lakh है ना, 1.25 lakh. क्वार्टर म्हणजे 25,000 है ना, एवढे टोटल रुपीज होते. त्यांनी काय केलं? 78,950 ची त्यांनी बाईक घेतली आणि 27,850चं त्यांनी कबर्ड घेतलं. म्हणजे टोटल स्पेंड किती केले बघा त्यांनी? 5 + 5 10, 1 कॅरीओव्हर झालं, 10 + 8 18, परत 1 कॅरीओव्हर झालं, 9 + 7 16 है ना, 1 कॅरीओव्हर झालं, 8 + 2 10, म्हणजे 1,06,800 रुपीज त्यांनी स्पेंड केले. मग त्याच्याकडे किती रुपये उरले? तर 1,25,000 आहे ना, ते 1.25 lakh मधून है ना 1 lakh 0 है ना 6800 हे मायनस करून टाकायचे. किती येते बघा? 10 - 8 2 है ना, इथे झाले 4 है ना, इथे बोरो केलंय आपण तर 4 झालं. 14 - 6 किती होणार?
14 मायनस 6 होणार 8. आणि इथे परत बोरो केलंय पण तर 1 येणार, हे 0. ठीक आहे, तर 18,200 रुपीज त्याच्यासोबत आता त्याच्याकडे राहिले टोटल, आहे ना. त्याचा आन्सर येतो बघा, आन्सर नंबर 2. त्याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे, सोपंच आहे, काही एवढं अवघड नाही आहे. चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 48. क्वेश्चन नंबर 48 मध्ये काय दिलंय बघा, की व्हॉट इज द कॉस्ट ऑफ टारिंग 2 किलोमीटर लॉंग अँड 5 मीटर ब्रॉड रोड ऍट द रेट ऑफ ₹80 पर मीटर स्क्वेअर. ठीक आहे, एक असा रोड दिलेला आहे. ठीक आहे, आता आपण थोडस हे करूया, म्हणजे थोडं समजून घ्या. आता तेवढं तर आपण रोड फिगर मध्ये काढू शकत नाही. 2 किलोमीटर याची काय आहे, लेंथ आहे. ही जी लेंथ आहे ना, ही आहे 2 किलोमीटर. आणि विड्थ म्हणजे ही इथून इथपर्यंत ना. ठीक आहे, ही जी विड्थ आहे ती किती दिलेली आहे त्यांनी, 5 मीटर. ठीक आहे, हे दिलेली आहे. ही जी विड्थ आहे ही आहे 5 मीटर. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की ह्या पहिले याचं टारिंग म्हणजे जे डांबरीकरण म्हणतो ना आपण, डांबरीकरण करायचं आहे या रोडचं. तर किती खर्च येईल, जर 1 स्क्वेअर मीटरला 80 रुपये लागतात. आता आपल्याला काय करायचं, याचं स्क्वेअर मीटर म्हणजे याचं आपल्याला एरिया काढून घ्यावा लागेल. इथून हा रोड इथून सुरू इथपर्यंत होतोय समजा, तर हा जो आहे ना पूर्ण किती एरिया आहे. तर आता इथं बघा, हे मीटरमध्ये, हे किलोमीटरमध्ये दिलं आहे, तर ह्याला पण आपण मीटरमध्ये करूया कन्वर्ट. मग हे काय होणार आहे, 2000 मीटर होणार आहे. ठीक आहे, आता याचा एरिया किती होणार आहे, एरिया म्हणजे त्याची ही लेंथ इंटू विड्थ है ना. हा रेक्टेंग्युलर शेप सारखाच आहे ना, त्याची याचा एरिया किती होणार आहे रोडचा, पूर्ण रोडचा एरिया होणार आहे, एरिया इज इक्वल टू 2000 इंटू 5 है ना. हे दोन्ही मीटर मध्ये आहे, तर हे किती होणार 1 है ना, 5 2 10 आणि 1230 है ना, 10,000 स्क्वेअर मीटर येणार है ना. हे पण मीटर आहे, हे पण मीटर आहे, मीटर इंटू मीटर स्क्वेअर मीटर. तर एवढा एरिया आहे टोटल. आता बघा, एका स्क्वेअर मीटरला 1 स्क्वेअर मीटरला टारिंग करायसाठी किती खर्च येतोय, 80 रुपीज. ठीक आहे, मग आता आपला टोटल एरिया किती आहे, हा रोड पूर्ण किती आहे, 10,000 स्क्वेअर मीटर आहे. तर 10,000 स्क्वेअर मीटर टारिंग करायला किती लागणार आहे, तर ही नंबर 10,000 इंटू ही 80 आणि डिवायडेड बाय हे 1. तर काही करायची गरजच नाही आहे. तर इथे तुम्ही सरळ सरळ 8 1 8 है ना, 1 2 3 4 5 0 1 2 3 4 5 0 म्हणजे किती झालं, 8 लाख है ना. त्याचा आन्सर येतो बघा, आन्सर नंबर 4. 8 लाख रुपीज लागणार पूर्ण ह्या रोडला. 2 किलोमीटर रोड जो आहे आणि त्याची विड्थ 5 मीटर आहे, असा जो रोड आहे टोटल, त्याला डांबरीकरण करायला टोटल 8 लाख रुपये लागणार. तर आपण इथे काय केलं, किलोमीटरला मीटरमध्ये कन्वर्ट केलं, याचा एरिया काढून घेतला. आता एका स्क्वेअर मीटरला 80 रुपये लागतात. मग हा जो आहे टोटल रोडचा जो एरिया आहे तो आहे 10,000 स्क्वेअर मीटर. तर 10,000 स्क्वेअर मीटर साठी 8 लाख रुपये खर्च लागणार. त्याचा आन्सर येणार आन्सर नंबर 4. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. आता नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 49. 49 मध्ये हे बघा, 3.28 प्लस 7.3 मायनस 5.03 इज इक्वल टू आपल्याला आन्सर काढायचं किती येते. तर सोपं आहे, जे प्लस प्लस वाले त्यांना ऍड करून घ्यायचं. ठीक आहे, आता इथं तुम्हाला इथं जागेवरच करता आलं पाहिजे, पण थोडं कन्फ्युजिंग होईल. हे बघा, आता ज्याचे खूप प्रॅक्टिस आहे, ज्याला माहिती आहे तो करेल, पण ज्याला नाही माहिती आहे ना, तर थोडासा कन्फ्युज होईल इथं. मग इथं 3 जे आहे ना, 3 ला 30 पण लिहू शकतो आपण ना, 30 लिहिता येते की नाही. हा, थोडस याला परत हे करूया आपण. 7.3 लिहिलंय ना इथं, 7.3 है ना, याला आपण 30 पण लिहू शकतो. प्लस 5.03 इज इक्वल टू, याचं काय आन्सर आहे ते काढायचं आपल्याला. हे बघा, या दोघांना ऍड करायचं जागेवरच. हे 8 येणार है ना, त्याच्यानंतर 3 + 2 5 येणार है ना,
आणि हे 7 + 3 10 येणार. 10.58 आणि -5.03. ठीक आहे, किती येतात बघा. याला 8 मधून 3 मायनस केले तर 5 है ना. त्याच्यानंतर 5 - 0 केले तर 5 हा, आणि 10 मधून 5 मायनस केले तर 5. 5.55. मग याचा आन्सर कुठला येतोय? याचा आन्सर येतोय बघा फर्स्ट टेन्सच येतोय 5.55. ठीक आहे, आता हे आपल्याला तुम्हाला हे करता आलं पाहिजे. तुम्ही कसं करणार की इथं कुठेतरी रफ मध्ये तुम्ही 3.28 मायनस सॉरी प्लस 7.3. काही मुलं आता काय करतील माहितीये का, ते 7.3 असं पण करू शकतात है की नाही. 7.3 इथं लिहून टाकलं, मग हे 1 आलं आहे ना, मग 1 कॅरी ओव्हर झालं, 3 केलं, असं असं काहीतरी चुका करू नका है ना. 7.3 म्हणजे 7.30 असं पण करू शकतो आपण है ना. तर 8 + 0 8 येणार है ना. 8 + 0 8 येणार आणि 2 + 3 5 येणार है ना. हे 10 येणार 10.58 है ना. तर इथं जागेवर आपल्याला करता आलं पाहिजे. आणि याच्यातून -5.03 8 - 3 केले 5, हे पण 5 आणि 10 - 5 5 5.55. तर सोपं आहे ना, फक्त प्रॅक्टिसची गरज आहे तुम्हाला. कसे नंबर दिलेले आहे, कसे आपल्याला काय करावं लागेल, तिथं कुठलं 0 वाढवलं आपल्याला ते माहिती पण असलं पाहिजे. मेन म्हणजे की इथे आपण एक 0 वाढवला तर त्याची व्हॅल्यू चेंज होत नाहीये. हे ते बेसिक रूल आहे ना, ते बेसिक रूल माहिती असणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यासच करावा लागेल है ना, प्रॅक्टिस आहे की नाही. त्याच्याशिवाय दुसरं काही पर्यायच नसतो. तरच ते आपल्याला कळेल की आपल्याला काय करायचंय, बेसिक रूल काय आहे मॅथचे है की नाही. तर नाहीतर हाच प्रश्न कठीण होऊन जातो. एवढा सोपा जो प्रश्न आहे ना, तो कठीण वाटतो आपल्याला मग. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. क्वेश्चन नंबर 50 मध्ये दिलेलं आहे की 25 ml ऑफ ऑइल लीक्स एव्हरी आवर फ्रॉम अन ऑइल कॅन. देअर इज 15 लिटर ऑफ ऑइल इन द कॅन. हाऊ मच ऑइल विल रिमेन इन द कॅन इफ द लिकेज इज फ्रॉम 10 AM to 2 PM. एक ऑइलची कॅन आहे, त्याच्यातून दर तासाला 25 ml ऑइल लीक व्हायला लागलंय है ना, गळती चालू आहे त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये टोटल 15 लिटर आहे ना, टोटल ऑइल जी आहे ना ती किती आहे, 15 लिटर ऑइल आहे. ठीक आहे, मग काय होतंय की सकाळी 10 वाजतापासून 2 वाजेपर्यंत कंटिन्यू गळती चालू राहते. ठीक आहे, तर दुपारचे 2 म्हणजे आपण किती लिहितो, 14 है ना. आणि सकाळचे 10 म्हणजे किती तास झाले टोटल, 4 तास जे आहे कंटिन्यू तुमची गळती चालू आहे. आणि एका तासाला 25 ml ऑइल लिकेज होतोय. तर हे बघा, हॅन्स है ना, 1 आवर मध्ये किती ऑइल लिकेज व्हायला लागलंय, 25 ml. मग हे 4 आवर, सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत म्हणजे झाले किती, 4 आवर्स. 4 आवर्स मध्ये किती होणार, 25 × 4 है ना, म्हणजे हे झाले 100 ml. तुमचं 100 ml ऑइल जे आहे ते लिकेज होणार है ना. आता बघा, टोटल ऑइल जे आहे ते किती आहे, 15 लिटर है ना. 15 लिटरला आपण 15.000 असं लिटर लिहू शकतो. ठीक आहे, याच्यातून 100 ml, 100 ml आता कसं लिहितो आपण, 100 ml म्हणजे इथं डेसिमल नंतर 100 येणार. ठीक आहे, 100 ml याला लिटर मध्ये असं. आता हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगूया का, कन्फ्यूज होते हे का बरं लिहिलं असं. हे बघा, 1000 ml म्हणजे 1000 ml म्हणजे किती होते, 1 लिटर. ठीक आहे, 1000 ml म्हणजे 1 लिटर. मग हे बघा, आणि 100 ml म्हणजे किती होणार, मग 100 ml म्हणजे है ना, हे 1 × 100 डिवायडेड बाय हे 1000. ठीक आहे, 1000 अपॉन हे ना 100/1000. आता बघा, आपल्याला खाली जर 3 0 दिलेले असेल तर वरती जे आहे ना 3 डिजिट नंतर तुम्हाला डेसिमल लावायचं असते. तर 1 2 3 म्हणजे डेसिमल येणार आणि 1 आणि हे 0 0 येणार. हे बघा, हे असं आपण लिहू शकतो याला.
दिसलं नाही का तुम्हाला? हे लक्षात ठेवा, हे असं लिहिता येते. ठीक आहे, बघा इथून आता याला मायनस करा, मी तुम्हाला सांगतो परत. हे बघा 0 0, हा ते इथून 10 मधून 1 गेले मायनस, हा ना, 10 मायनस 1 9. आता हे झाले 4, हा ना, 14.900 लिटर. त्याचा आन्सर बघा, आन्सर येते 4th नंबरचा आन्सर येते 4th नंबरचा आन्सर. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे सांगतो बघा, हे इथे 0.100 लिटर कसं लिहिलं आपण 100 ml ला. याचा आन्सर आलाय बघा, हा आन्सर. आता हे तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो. हे बघा 1000 ml मध्ये, है ना, 1000 ml मध्ये असतो 1 लिटर. ठीक आहे, मग 100 ml म्हणजे काय झालंय? 100 ml म्हणजे किती लिटर होणार बघा? 1 into 100, है ना, ही नंबर आणि ही नंबर आपण लिहित असतो. तर 1 into 100 तर 100च होणार आहे, आणि डिवायडेड बाय 10,000. आता इथे बघा, इथे जर खाली 3 झिरो असेल तर 3 डिजिट नंतर आपल्याला डेसिमल लावावं लागते. तर मग 1 2 3, तर 1 2 3 असे 3 नंबर, 0.0100 लिटर. ठीक आहे, म्हणून आपण तिथं असं केलं होतं. 15 लिटर जे आहे त्याच्यातून आपण 0.100 लिटर मायनस केलंय. हे लिटर मध्ये होतं, हे पण लिटर मध्ये आहे ना. तर हे असं 100 ml ला आपण 0.00 लिटर लिहिलं होतं. कशामुळे? ह्याच्यामुळे. हा, ठीक आहे, हे तुम्हाला हेच सगळ्या गोष्टी सगळ्या माहिती असल्या पाहिजे. मग याचा आन्सर येतोय डायरेक्ट 14.900 लिटर. म्हणजे आन्सर नंबर कुठला आलाय? 4th. चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 51. Question number 51. What is the profit on selling 300 bananas at rupees a dozen? 40 rupees 40 a dozen. Bought at rupees 200 per 100 bananas. इथं बघा सेलिंग प्राइस काय दिलेलं आहे? 40, है ना, 12 डझन म्हणजे 12 बनानास कितीला विकले? 40 रुपीजला. मग 300 बनानास कितीला जाणार? 300 बनानास जे आहे ना, 300 into 40 डिवाइड बाय 12, म्हणजे हे किती होतात बघा. सॉल्व्ह केल्यावर याला खाली करूया, तिथं दिसणार नाही. हे बघा 4 3 जा 12 आणि 4 10 जा 40. हे 3 नी 100 टाइम जाणार. 100 into 10 किती होणार? 1000. हे काय आलं तुमचं? 1000 रुपीज काय झालं त्याचं? सेलिंग प्राइस, SP, है ना, हे सेलिंग प्राइस आलं. ठीक आहे, आता बाईंग प्राइस किती आहे? बॉट ऍट रुपीज 200 पर 100 बनानास. म्हणजे 100 बनानास जे आहे, 100 बनानास त्यांनी कितीला घेतले होते? 200 रुपयाला, है ना. मग टोटल बनानास किती आहे आपल्याकडे? 300 बनानास घेतले. तर 200 इंटू 300 डिवाइड बाय 100, म्हणजे किती झाले? 600. 600 हे काय आहे? 600 काय आहे? त्याचा कॉस्ट प्राइस आहे. मग सेलिंग प्राइस जास्त आहे, कॉस्ट प्राइस कमी आहे, तर प्रॉफिटच होणार. किती प्रॉफिट होणार? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस, म्हणजे किती आलं? 400. हे काय झालंय? त्याचं प्रॉफिट. मग याचा आन्सर किती येतोय? आन्सर येतोय आन्सर नंबर 1. ठीक आहे, चला पटपट करायचं आहे, है ना, जास्त वेळ नका लावू. हे फॉर्म्युला येत नाही बसायचं आता. प्रॉफिट इज इक्वल टू SP मायनस CP. मग SPच्या जागी 100 लिहा, CPच्या जागी 400 लिहा. आपल्याला माहिती आहे ना, पटकन त्याचं डिडक्ट करून टाकायचं, आन्सर लिहायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर 52. क्वेश्चन नंबर 52 मध्ये आपल्याला इथे बघा एक फिगर दिलेली आहे. ठीक आहे, एक सर्कल दिलेला आहे आपल्याला, आणि या सर्कल मध्ये एक अशी लाईन दिलेली आहे मोठी. त्याच्यानंतर इकडे 2 लाईन्स दिलेल्या आहे, आणि इकडे एक असं शॉर्ट दिलेला आहे. हे आहे AB, है ना, हे इथलं O सेंटर आहे, CD आणि E.
इथे काय काय म्हटलंय त्यांनी की एक आपल्याला याच्यातलं एक स्टेटमेंट चुकीचं आहे, कुठलं तरी चुकीचं स्टेटमेंट आहे. तर इथं बघा पहिलं स्टेटमेंट काय म्हटलंय, सेगमेंट ईडी इज अ चॉर्ड. ईडी चॉर्ड आहे का? आहे. ठीक आहे ना, म्हणजे पहिलं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे. दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की देअर आर 2 डायमीटर्स इन द सर्कल. इथं कुठेतरी 2 डायमीटर तुम्हाला दिसते का? मला तर एकच दिसायला लागलाय बघा, हा एक आहे डायमीटर, है ना. दुसरा तर कुठं डायमीटर नाहीये. डायमीटर कसा असतो, सर्कलचे 2 पॉइंट आणि सेंटर वरून जाणारी जी लाईन आहे तो डायमीटर असतो. ठीक आहे ना. इथं तर 2 पॉइंट जॉईंट होत आहे इथं इथं, पण हे सेंटरवरून जात नाहीये. मग याचा डायमीटर फक्त एकच आहे, तो कुठला आहे? ए बी. म्हणजे याचा जो सेकंड स्टेटमेंट दिलेला आहे, देअर आर 2 डायमीटर्स इन द सर्कल, ते रॉंग आहे. ठीक आहे. तिसरं काय दिलेलं आहे की देअर आर 4 रेडी इन द सर्कल. आहे हे बघा, 1 2 3 आणि हे 4 है ना, 4 रेडियस आहे, बरोबर आहे. फोर्थ मध्ये अजून काय दिलेलं आहे, द लेंथ ऑफ सेगमेंट ओसी. ओसी ची जी लेंथ आहे है ना, इज हाफ ऑफ द लेंथ ऑफ ए बी. बरोबर आहे, ही रेडियस आहे आणि हा डायमीटर आहे, याची लेंथ याच्यापेक्षा हाफ असणारच आहे. तर फोर्थ पण करेक्ट आहे. म्हणजे सेकंड नंबरचा ऑप्शन जो आहे तो इनकरेक्ट आहे. तर याचा आन्सर येतोय आन्सर नंबर 2. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 53. क्वेश्चन नंबर 53 थोडासा तुमच्या, मला असं वाटते, आउट ऑफ सिलेबस असतो. पण आता काय करणार, याच्या अगोदर पण आपल्याला एक असा कुठल्या तरी एक्सरसाइज मध्ये आला होता क्वेश्चन, क्रिकेट मॅचशी रिलेटेड होता, की काहीतरी टीम्स होत्या, 12-16 टीम्स होत्या नाही का, त्यांचे किती मॅचेस होणार म्हणून. तर इथं पण आता बघा, आता माझ्याकडून तर मी प्रयत्न करतो त्याला एक्सप्लेन करायचा, पण थोडस आहे लेंदीच. आता इथे 13% आहे ऑन अ डायस. म्हणजे एका मंच असते ना, मंचावर 13 लोक आहे आणि ते एकमेकांशी हात मिळवणी करतात, शेक हँड्स विथ इच अदर, है ना. व्हॉट विल द मॅक्सिमम नंबर ऑफ शेक हँड्स, है ना. तर आपण समजायचं की 13 लोक कसे आहेत बघा, 1 2 3 4 5 6 आणि 7 हे लोक आहे. हा, हे 7 इकडे आहे आणि 6 लोक इकडे आहे, ए बी. थोडं अंतरावर लिहू का, ना, 1 2 3 4 5 6 आणि इकडे 7 आणि इकडे ए बी सी डी ई आणि एफ. हे टोटल 13 लोक झाले बघा. हा, इथं आपण जी घेतलं तर 14 होऊन जातील. तर हे 13 लोक एकमेकांशी कसे हात मिळवतील, है ना. हे बघा, हा 1 जो आहे ना, एशी हात मिळवेल, है ना. 2 जो आहे बी सोबत हात मिळवणी करेल, है ना, शेक हँड. हा, हे बघा 1 2 3 4 5 6. ठीक आहे, हे झाले 6. त्याच्यानंतर हा जो 7वा व्यक्ती आहे, हा सगळ्यांशी हात मिळवणी करणार आहे, ए शी बी शी सी शी, है ना, सगळ्यांशी करणार आहे. तर हे पण अजून झाले टोटल 6. ठीक आहे, आता परत अजून काय होणार, आता यांनी याच्याशी हात मिळवणी केली, मग हा जो व्यक्ती आहे हे बाकीच्या 5 लोकांशी हात मिळवणी करणार, है ना. हा जो आहे ना बाकीच्या 5 लोकांशी करणार. तर हे किती, 1चे किती होणार 5, 2चे पण किती होणार 5, आहे ना. हा बी शी तर केलाय त्यांनी हात मिळवणी, पण ए सोबत करायचं बाकी राहिलंय, है ना. तर मग एचे पण 5 होणार, है ना. हे कोणाचे झाले, 1चे, हे 2चे, सी चे पण 5, है ना, याचे 4चे पण 5 आणि 5चे पण 5, 6चे पण 5, है ना. 7चे तर सगळ्यांसोबत हात मिळवणी झालेलीच आहे. ठीक आहे, तर हे टोटल किती झाले बघा आता, 1 2 3 4 5 6, है ना, 30, है ना. तर 30 + 6 + 6 42 हे झाले, है ना. या लोकांनी यांच्याशी हात मिळवणी केली 42 टाइम्स. त्याच्यानंतर आता परत आता काय होणार, ए आणि बी च हात मिळवणी झालेली आहे. ए जो आहे एक, है ना, यांच्यासोबत हात मिळवणी झाली. आता एची याच्यासोबत, हा जो सेकंड नंबरचा पर्सन आहे याच्यासोबत होणार, है ना. परत याच्यासोबत 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 असे टोटल किती 6 लोक आहेत, है ना. याची ह्या 6 लोकांसोबत मिळवणी होणार.
मग ए ची 6, बी ची पण 6, सी ची पण 6, हे पण 6, हे पण 6 आणि याचे पण 6 है ना. 6 लोकांची हातमिळवणी करणार तर 1 2 3 4 5 6, 6 6 जा 36 है ना. हे 36 झाले आणि हे 42 झाले, म्हणजे टोटल किती झाले 78 है ना. 78 प्रकारे ते एकमेकांशी हात मिळवतील. ठीक आहे, तर याचा आन्सर बघा, आन्सर येतोय आन्सर नंबर 1. थोडासा ट्रिकी क्वेश्चन आहे आणि खरं तर हे ह्याला मी आपल्या लँग्वेजमध्ये याला गधा मेहनत म्हणतो. गधा मेहनत, हे गध्यासारखी मेहनत करून काही उपयोग नाहीये ऍक्च्युअली. आता मी तुम्हाला हे ठीक आहे, याला तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करा. हे एकमेकांशी कसे हे मी काढलेलं आहे, थोडस प्रयत्न करा. पण ऍक्च्युअल जो आहे ना, हे पुढचे जे क्लासेस, हायर क्लासेसमध्ये एक कॉम्बिनेशन म्हणून एक प्रकार असतो, त्याला फॉर्म्युल्यानुसार काढावं लागतं आपल्याला, की कॉम्बिनेशन ऑफ है ना एन पर्सन आणि किती टाईपनी होणार ए आर है ना. म्हणजे एखादी घटना आहे ती इतके वेळ होतीये आणि किती प्रकारे होतीये है ना, असा एक फॉर्म्युला असतो. त्याला असतो फॅक्टोरियल एन, फॅक्टोरियल आर आणि n-1 फॅक्टोरियल. आता इथं काय लिहिलेलं आहे, इथं जे आहे ना 13 लोक आहे, एकमेकांशी 2 है ना हात मिळवत आहे एकमेकांशी, म्हणजे 2 येते त्याचं है ना. 2 प्रकारे होती ती घटना. तर याला सॉल्व्ह करायचं असताना तर एन फॅक्टोरियल एन येतोय, म्हणजे फॅक्टोरियल 13 है ना, फॅक्टोरियल 2 आणि 13-1 13-1 फॅक्टोरियल. म्हणजे हे ते बघा, याचं फॅक्टोरियलचा अर्थ होतोय 13 × 12 × 11. ठीक आहे, हे इथं 1 नाही आहे, सॉरी आर आहे, आर म्हणजे इथं 13-2 तर हे तर फॅक्टोरियल 2 आणि इंटू 13-2 म्हणजे होते 11 फॅक्टोरियल 11. इथे पण फॅक्टोरियल 11. हे फॅक्टोरियल कट होतात. ठीक आहे, 2 फॅक्टोरियलचा अर्थ 2च होत आहे. ठीक आहे, आता याला 2 6 12 13 6 78 अशा पद्धतीने हे आन्सर येत असतो याचा. ठीक आहे, पण आता हे तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या बाहेरचं आहे की नाही. याच्या अगोदर आपण असं कशात तरी केलं होतं, एक सर्कलचा क्वेश्चन होता, त्याच्यामध्ये 9 पॉइंट्स होते. 9 पॉइंट्सवर काहीतरी मला आता पूर्ण आठवत नाही, पण त्याच्यामध्ये पण कॉम्बिनेशननीच करावं लागलं होतं. ठीक आहे, तर हे काही क्वेश्चन एकदमच सिलेबसच्या बाहेर दिलेले आहेत. देव जाणो काय ते, जाऊ द्या. तर ठीक आहे, मी ज्या पद्धतीने सांगितलं होतं तुम्हाला 1 2 3 4 7 ABCD है ना, त्या पद्धतीने करून बघाल तुम्ही. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 54. क्वेश्चन नंबर 54 मध्ये दिलाय 7 मंथली इन्स्टॉलमेंट each of ₹13,500 is paid towards a debt of ₹1,60,000. How much amount yet remain to be paid? तर बघा, ते 13,500 रुपयाचे 7 इन्स्टॉलमेंट पे केले म्हटले. इन्स्टॉलमेंट म्हणजे असं थोडे थोडे पैसे दर महिन्याला देणे म्हणजे इन्स्टॉलमेंट है ना. तर 7 इन्स्टॉलमेंट दिले 13,500चे, म्हणजे टोटल किती दिले बघा, 7 0 7 7 0 7 7 5 35 है ना, 3 कॅरी ओव्हर झाले, 7 3 21 प्लस 3 24, 2 कॅरी ओव्हर झालाय, 7 1 7 प्लस 2 9 94,500 रुपीज पे केले. किती मधून, 1,60,000 मधून 1,60,000 रुपयाची अमाऊंट आहे. ठीक आहे ना. डेप्ट म्हणजे कर्ज तेवढा 1,60,000 कर्ज आहे, त्याच्यातून 94,500 रुपीज जे आहे पे केले. उरले किती आता, हे बघा, हे झालं 9 9 - 4 5 है ना, आणि हे झालं 15 15 - 9 किती येतात 6. तर 65,500 रुपीज आता अजून देणे बाकी आहे, रिमेन टू बी पेड. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 4. नंबर 4. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 55. क्वेश्चन नंबर 55 मध्ये दिलेला आहे 8/10 मायनस
0.25. एकदम सोपा क्वेश्चन आहे. 8/10 ला म्हणजे काय झालं? 8/10 म्हणजे 0.8 आहे ना. हे कसं आलं तुम्ही बघाल आता. मी सांगितलेलं आहे हे बघा. 8 आणि खाली 10. किती झिरो आहे खाली? एक झिरो आहे. मग एक झिरोच्या नंतर डेसिमल लावायचं. मग एक डेसिमल एक डिजिट नंतर डेसिमल लावायचं. तर एक डिजिट आहे इथं, त्याच्यानंतर डेसिमल लावायचं. तर 0.8. ठीक आहे. 0.8 मधून किती मायनस करायचे? आता 0.8 ला आपण याच्यानंतर तुम्ही कितीही झिरो लावू शकता. एक लक्षात ठेवा. तुम्ही 1000 झिरो लावले तरी काही प्रॉब्लेम नाहीये. याची व्हॅल्यू 0.8च राहणार आहे. ठीक आहे. फक्त आपण इकडे झिरो नाही लावू शकत. कुठे माहितीये का? हे डेसिमल आणि 8च्या मध्ये आपल्याला झिरो नाही लावता येणार. इथे जर झिरो लावला तर याची व्हॅल्यू चेंज होऊन जाणार. ठीक आहे. मग इथे तुम्ही किती पण लावा, काही टेन्शन नाही. तर आपण इथे एक झिरो घेऊया आणि मायनस करायचा आहे 0.25. बस मायनस करून टाका. इतका सोपा क्वेश्चन आहे हा, है ना. 10 - 5 5 आणि हे झाले 7. 7 - 2 पण 5. 0.55 याचा आन्सर येतोय. आन्सर नंबर 2. एकदम सोपं क्वेश्चन आहे. फक्त आपल्याला बेसिक ज्या गोष्टी आहेत ना मॅथ्सच्या, ते माहिती असल्या पाहिजे. कसं लिहायचंय, काय लिहायचंय, कुठून कसं येते. 8/10 म्हणजे 0.8 आलं हे आपल्याला माहित असलं पाहिजे. नाही तर किती अवघड जाते तोच प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करायचा. अरे बापरे, कसं करू आता, है ना. 8 - 2 असतं तर पटकन 6 केलं असतं. पण इथं 8/10 - 0.25 हे कसं करायचं रे बाबा आता. अशी गोष्ट आहे ही. तर हे सगळं करायला तुम्हाला फ्रॅक्शन्स, डेसिमल, फ्रॅक्शनला डेसिमल मध्ये, डेसिमलला फ्रॅक्शन मध्ये, आणि कुठल्या नंतर कुठे झिरो लावलं तर व्हॅल्यू चेंज होते, कुठे लावलं तर काही चेंज होत नाही, है ना. असं हे सगळ्या गोष्टी आपल्याला डिटेल्स मध्ये माहिती असल्या पाहिजे. तर सगळं तुम्ही व्यवस्थित करू शकाल. ठीक आहे. आणि त्यासाठी एकच गोष्ट आहे, भरपूर हे व्हिडिओ कंटिन्यू बघा आणि प्रॅक्टिस करा. ठीक आहे. चला, तर आता आपण आज आपले परत पुढचे 15 क्वेश्चन झालेले आहेत. आता उरले 20 क्वेश्चन ते पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.